एवढी थंडी वाजायला की मधून जर्किंग आहे, वरतून दोन अजून पांगून घेतले तेव्हा हे दोन घेतले तर वरतून मधून जर्किंग घातले. सगळे उस गेले का? दोन ट्रक आणि दोन ट्रॅक्टर भरलाय. शेतात जायचं का आज? आपल्या शेतात जाऊ. तर आता आपण ऑडिशन घेणार होता विरोचे. झालं आजचं ऑडिशन संपलं. इथं दाखवले नाही कसं आहे गावातलं घर, मग ते दाखवतो पहिल्यांदा. गुड मॉर्निंग गाईस. तर आता सुटले, आता किती 6:45 वाजले. आता जरा उशिरा उठले, जागच नाही आली. मग आता सगळेच उठले. तर मम्मी आहे, इथं आजी आहे. गार लागायला म्हणून. तर आता आम्ही छोटा भीम बघायला मेन पिल्ल्या. एवढी थंडी वाजायला की मधून जर्किंग आहे, वरतून दोन अजून पांगून घेतले तेव्हा हे दोन घेतले तर वरतून मधून जर्किंग घातले. थंडी आहे. तर आता हिशोब झालं का शेतात सगळं? झालं. सगळे उस गेले का? किती भरलं? 6 काय? 6 ट्रॅल्या भरल्या. ते ट्रक पण भरलं, म्हणजे 2 ट्रक आणि 2 ट्रॅक्टर भरलाय. सकाळी गाडी चार्जिंग लावलेली, आता 91% झाले चार्जिंग. किती वाजता? 1-1.5 तास झालेला असेल लावून. अय विरो, शेतात जायचं का आज? आपल्या शेतात जाऊ. सगळ्यांना दाखवू बंधारा कसा आहे आपला. कधी आंघोळ करून जाऊ बरं का. बाय काय करायला आता तर सकाळ झाली. काय तर बोलायचं असतं, असं नसतं नुसतं करायचं. हाय किंवा बाय काहीतरी. अरे माकडीचं. तर चला मग बघू. विचार चालू आहे की म्हणजे शेतात जावं, आमच्या शेतात. तर आता आपण ऑडिशन घेणार होता विरोचे. कशाबद्दल भेटलेले ट्रॉफी? परीक्षेत पास झाले, खेळात पास झाले. म्हणजे किती वाजतास? किती वाजतास? परीक्षेत पहिला आणि खेळात समजा खेळात पहिला. किती मध्ये? दुसरी पहिली मध्ये. पहिली का दुसरी? पहिलीत पहिला आलता परीक्षा, त्यामुळे दिलेली आहे. झालं आजचं ऑडिशन संपलं इथं. तर मी म्हणजे रूम दाखवले नाही कसं आहे गावातलं घर, मग ते दाखवतो पहिल्यांदा. तर पहिल्यांदा बाहेरून येऊया. चला. तिकडून एंट्री केली या दरवाजातून. मग इथं पहिलीच रूम आहे, याला आम्ही पुढचं घर म्हणता. इथं TV आहे, इथं आता 2 बेड आहेत. इथं आजी आजोबा असते तर, आणि बारकी रूम आहे. इथं देवांचे ते फोटो आहेत. हे पहिल्यापासून बांधलेलं आहे, पप्पाच्या लग्नाला बांधलेलं होतं तवाच आहे. आणि याच्या बाहेर आले, जरासं पुढं आलं, हे किचन आहे. हे किचन तर बघा असं. ह्या आजीचं देवपाठ ते सगळं सामान आहे. त्या आजी स्वयंपाक करायले. आणि इकडून याच्या पुढचं जे आहे ते सगळं नवीन बांधलेलं आहे. हे पण बाथरूम आहे. आणि इथं ते भांडे धुवायला ते आहे. आणि इथून बाहेर आलं की इकडं आलं तेव्हा हे बाथरूम आहे. आता विरो आंघोळीला गेला आहे. आणि इकडं आल्यानंतर हे हॉल आहे. हे आता बांधकाम केलं याचं. किती 5-7-8 महिने झाला असेल, याला वर्ष होत आलं असं. आणि इथे एक रूम आहे बारकी. इथं आता कोणच नव्हतं. तात्या आंटी इथं राहतं ते, मग आता ते लातूरला आले. तर मग ही रूम बंदच असे जास्त, तर हॉल तेच वापरते. तर दोन्हीकडचं एकत्रच बांधलेले. हे आमचं पण मोठ्याचं पण दाखवतं. हे मोठ्याचं पहिलंच ते अन्नाचं घर आहे. इथं बाथरूम ते दोन्ही सेपरेट आहेत. हे आमचं एकत्र आहे. हे मोठ्याचं किचन आहे, बघितलं असेल व्हिडिओमध्ये. ते मोठ्याचं किचन आहे. आता इथले पण लाईट गेले का? मग इकडचे पण लाईट गेले महागाचे. आणि इकडं ही एक बारकी रूम आहे. इथं TV आहे तर ते लावलेली. हे बारकी रूम आहे. त्याचं पुढं अजून ही एक रूम आहे. इथं हिशोबा झोपते. इथं लसूण ते सगळं आहे. इथं सगळं धान्य ते साठवून ठेवते. तर म्हणजे दोन्ही पण जे पण ते आमची पण आणि ही पण एकत्रच बांधकाम केलेलं. आता पुढचं पण काढलं की एकत्रच बांधणार आहे ते बोलताय. आता काय माहिती कसं स्ट्रक्चर येते आता पुढचं. तर आता डाळिंब चिरलेलं, मग ते खायला आता तिकडं चिरलेलं रान. विरू खायचं आता आंघोळीवर आलाय. नागळ म्हणजे पॅन्ट आहे, नागळमध्ये पॅन्ट आहे. तर आम्ही नारळ फोडायला येऊ का? काय तर आणलं पिल्यास त्यानं काय खायचं? निघा बाबा. मग आता एवढं फोडलंय,
हे पुढचं म्हणजे बाहेर आले तर एवढं फुडले आता याला तापतो. जय श्रीराम. जय 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 जय. मलाच खालतं दाखव निघला. तर आता नारळ फोडलाय त्याच्यामधली मलाई काढायलाय आणि जे रस असतो काय ज्यूस असतो ते का गेल्यासात काढलेलं आहे पाणी त्याचं. आता मलाई काढायला चालू आहे. हे बघा दाखव. थांब खाऊन बघू आपण. वा. तर आता सगळा नारळ खोकळा झालाय. सगळं खाऊन टाकलं झालं सगळं खायचं. आता फेकून द्यायचं कचऱ्यात. देऊ कचऱ्यात फेकून. इथं डस्टबिन मध्ये टाकायला. हे उघड का कट आहे काय काय त्या पसार रानू हे उचलायला सांगितलं तुला. तर आता मी रेडी झालोय. मग आता शेतात जायचंय का? ए बटाट्या जायचंय का शेतात? तर आता आलोय शुभ्याच्या शेतात. मग इथून थोड्या वेळानं निघून आमच्या शेतात जाणार आहे दाखवतो. मग आता इथं गाडी लावली. इथं नाही लावली कारण की आता तिथं लावायला जागा नाही. सगळाच गेलाय का शुभ्या ऊस? सगळाच ऊस गेला. हे ऊसाच्या हे झाडाच्या पलीकडे दुसऱ्यांचं शेत आहे. इकडचं सगळं गेलं शुभ्याचं. तिथे 2 ट्रक आणि 2 ट्रॅक्टर भरले काल. जेवढं दाखवलेलं आहे तेवढं सगळं. पिल्ल्यानं विरू हे कुत्रं सोडतच नाहीत असं वाटायले. कधी आल्या इकडं आणलं. आता त्याला विरू गेला तिकडं पोते आणायला. आता हे सगळं इथं हे काढायला. आज पण परत रस काढायचा आहे. आज जायचं आहे दुपारून बघू आता. तर हे आमचं पहिलं शेत आहे. पार तिथून तिथपर्यंत. मध्ये जाऊन दाखवतो एकदा. इथं गाडी लावली आता सावलीला. हे चला रे दोघं. हा हे अलीकडचं ते दुसऱ्यांचं जिथं ऊस आहे ना ते आमचं आहे. या कोपऱ्यापासून जे चालू होत आहे ते एकदम खालच्या कोपऱ्याला पर्यंत आहे त्या झाडापर्यंत. वरती काय असतं रे पिल्या? हो ऊस काढायला आला म्हणजे आमचा पण ऊस काढायला आला. आता काय माहिती कधी त्या मशीनच भेटा नाही तर सगळ्या लाईनच्या लाईन लागल्या तर कारखान्यामध्ये. तर हे शेत आहे पहिलं शेत आहे. याला आम्ही रोकडायतलं शेत म्हणता. आता जाणार गावकऱ्यातल्या म्हणजे जे खालते ते दुसरं शेत. मग पहिल्यांदा बंधाऱ्यावर जाऊया. मग तिथून दाखवतो कुठं आहे शेत आमचं ते दुसरंवालं. दुसऱ्यांच्या शेताला खा. चल गपचप घरी. हो लय चांगलं आहे. कुठला गहू आहे? हे काय मधलातला? मधातला गहू आहे आणि याच्या पुढचा ऊस आहे बघा. अख्ख्या गावाला माहिती आहे कोण आहे. रस्त्यावर जाताना ते काका म्हणते ते गोल्या कुठं चालला. चला आता दुसऱ्या शेताकडे जाऊया. तर आता आम्ही आलो बंधाऱ्यावर. हे आहे बंधारा, वांजरखेडा बंधारा. आणि इकडं या साईडला आहे ना हे मांजरा काय मांजराचं धरण आहे का? मांजरा नदी आहे. बघा हे धरण आहे. फार फुल पाणी भरलेलं आहे. पावसाळ्यात तर याच्यावरती वर येत आहे. आणि इकडं पण आहे बघा या साईडनं. हो का हे वाकू नका रे एवढं. हो का पुन्हा डॅम भरायला आला आता पुढचं. आणि आमचं शेत इथूनच दिसतंय बघा. इकडे इथून दिसना झाडं वाढले तर त्या झाडाच्या पलीकडे आहे. गेट ओढायचा असला हां हो गेट उघडायची मशीन आहे एक टाईपची. म्हणजे कसली मोठी आहे. इथं ते ऑपरेटरचं आहे आणि मशीन आहे इथं. वरतून हे इथं पण एक आहे. कशाचं आहे की पार शेवटचं ते भरायला आले डॅम. किती 300 ते 400 मीटर खोल असते. काय कुठं पाणी आहे. इथून दिसत नाही बा शेत आमचं. त्या झाडाच्या पलीकडे आहे. एकदम मोठं झाड आहे का बघा तेवाला बोट लावलेलं त्याच्या पलीकडे आहे. मग आता डायरेक्ट झाडात जाऊ. 1 2 3. तर आता तिथं बंधारा आहे. हे वाला इथं हे आहे काय बोलते तर शेत आले आमचे. इथं पण आहेत म्हणजे हे पण काढायला आले आता ऊस. म्हातारी आले म्हातारी. जेव्हा इथं पाऊस जास्त पडतो ना म्हणजे लिमिटच्या बाहेर जेव्हा पाऊस पडतो डॅम जेव्हा उघडतात
तर हे सगळं पाण्यात जातं ऊस. यावेळेस पाण्यात गेलं तेव्हा सगळी माती वाहून आले. हे बघा कसली माती आहे. हो का? सगळे त्या नदीतली माती इथं वाहून येते. सगळा ऊस आडवा पडतंय. मधला तिकडचा ऊस आडवा पडलाय, हा पण मधून आडवा पडलाय. आणि आमचं शेत म्हणजे नदीच्या कड्याला एवढं जास्त. इथं एक शेत आहे, त्याच्या पुढे एक शेत आहे, आणि त्याच्या पुढे एक शेत आहे. आणि त्याच्या या दोघांच्या मधात म्हणजे आता हे दोघांच्या मधात एक केळीचा बाग म्हणताय. केळीचा बाग नाही, किती 10-15 केळीचे झाडं आहेत लावले तर आजोबांनी. आणि मग त्याच्यात जांबाचे ते आहे इथं. काय आणायचे? वेल कशाला? अरे अरे झाडं दाखवतो केळीचे. हो काय केळीचे झाडं. हो काही सगळी माती वाहून आली इथं. आता डोंगरच झाले असं तयार. इथं हे माती सगळी वाहून आली. तर केळीचे झाडं केळं पण लागले. आणि म्हणजे बिना फवारलेले इथं, म्हणजे असं काय औषध नाही लावता, नॅचरल आहेत. हां केळीचे झाडं इथून जे चालू होतात पार तिथून त्या कोपऱ्यापर्यंत चालू येतं. आणि जांबाचं आहे. जांब आहे का बघ रे विरू पिल्ल्या. जांबच नाही तर. आणि घरी बोलतात जांबा आणि जांब. आणि एक लिंबूचं झाड. लिंबूचंच आहे का नाही हे? लिंबूचं आहे बघा. सहा कचरा याच्यावर अडकला नदीतला. लोकांनी नेले इथं 3च राहिले. 3 लिंबू राहिले. 3 लिंबू दाखवतो. कुठं आहे तर बघा बारके 3 लिंबू राहिले तर. आणि इकडून इकडून या साईडला बघा हे वालं पाण्याचं. इथूनच पाणी शिरतं मध्ये. हे सगळा कचरा भरलेला. वायर तोडले कोणीतरी. लय आगाव आहे तर माणसं पण यायला. हे बोर्डाचं वायर मोटरचं वायर होतं. इथून किती आता मागाशी गेलता रोकडा तिथलं आणि इथलं गावकरातलं म्हणजे 3 शेतातलं पाणी कंट्रोल होतं इथूनच. बघा ऊस आडवा पडला असा. फक्त काय होत नाही एवढं म्हणजे पाण्यानं, पण फक्त वजन कमी होतं. जास्त जर पाण्यात राहिला ना ऊस मग वजन कमी होतंय. हाच प्रॉब्लेम आहे त्याचा. मग आता चालू खालच्या शेताकडे. बघा इथं स्मशानभूमी आहे आणि याच्या बाजूला शेत आहे. ही स्मशानभूमी आता बनली आहे. किती 2-3 वर्ष झालं असं. अगोदर नव्हते. आणि हे शेत आहे. इथं कोट आहे. तिथून कसं जायचं आहे? ए तिकडून पण टाकले तर इकडून चल. हाय रे विरू इकडे आहे. इकडून एक काटे इथं बघा. तिकडून रस्ता सापडला. सगळीकडून बंद केलंय. हां इकडून चला वरती. म्हणजे आमच्या काकाचंच रान आहे हे वालं इकडचं. आणि जे ऊस आहे ते आमचं आहे. ते पण जायला आलं आहे. मग हा गोटा बघा कशासाठी? गायसाठी आहे ना. त्यांचा गोटा कुठं आहे तर? हां कसे काय? हे शेत आहे आमचं. आमचं तिकडं पण कोटा आहे एक. बघा इथून दिसत आहे का नाही? बघा हवाला कोटा आहे. नको तिकडं. आता चला जायचे. गरम पोर आलं तर निघायचं म्हणजे चला म्हणजे लवकर. तर आता आलेलं घरी परत आपल्या गावाकडून. काय शूट करू शकलो ना म्हणजे शेतातून आल्यावर, कारण की शेतात गेलता तर शूट केलता आणि त्यामुळे दमल्याला. घरी जाऊन मी तर डायरेक्ट झोपलो. आता मम्मीनं 2 वाजता उठवलं. मग बोलले की जायचं नाही का. मग उठलो आणि मग एस टीमध्ये बसून आलतो. मग एकटा झाला. मी एस टीमध्ये पण शूट करणार होतो पण उभं राहायला जागा ना. एका पुढे एक एकदम असं गर्दीत झाल्यासारखं झालं सगळं. मग हात पण काढायला जागा नव्हता तिथून. आता रानू, मम्मी आणि पप्पा ते गाडीवर येत आहेत तिघं आणि मी एस टीनं आलो आहे. तर आता बसलेलं भूक पण लागलेली. जरा जेवायला काहीच नाही कारण की मम्मी ते आले नाही. आणि मम्मीला फोन केला तर मग अशी अर्धा तास झालं तरी ती बोलली की निघणार आहे उशिरा जरासं. मग आता त्यामुळं पैसे होते खिशात. त्यामुळं मी गेलो बाहेर. मग 2 पुढे आणले. कुरकुरे 1 20 आणि 2-3 बिस्किट आणले. आता ते येऊस तर बघू. जर हे संपलं तर मग संपलं. राहिलं तर मग त्यांना पण देतो. खातो आता. भूक लागली जरा. तर आता वाजलेत 5. आता खाऊन ते पण झाले. मग आता आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर आजचा व्हिडिओ लयच मोठा झाला असं वाटायला. मग आता एडिटिंग करून 7 वाजता येईन व्हिडिओ. नक्की बघा. दररोज 7ला येईन. जरी काही एखादा प्रॉब्लेम आला तर मग थोडा लेट येईन किंवा दुसऱ्या दिवशी येईन. पण डेली 7 वाजता एकदा बघा जावा. 7 वाजता बरोबर अपलोड करत जातो व्हिडिओ मी.